नमस्कार. भेदाभेद पॅथींचा की प्रश्न जनतेच्या आरोग्याचा या कार्यक्रमात सन्माननीय डॉक्टर अरुण गद्रे सर हे प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांनी सर्व पॅथींच्या मधला समन्वय साधण्याची प्रक्रिया करावी असा त्यांचा रोल या कार्यक्रमात आहे. हे डॉक्टर अरुण गद्रे सर हे नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांची पत्नी ही भूलतज्ञ. त्यांनी नाशिकच्या ग्रामीण परिसरात लासलगाव या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सांभाळून इतर डॉक्टरांना सेवाही पुरवलेली आहे. 20 वर्ष सेवा दिल्यानंतर साथी या संस्थेच्या माध्यमातून रुग्ण हक्कांच्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर कार्य सुरू केलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय सेवा तसेच व्यावसायिक सेवा देणारे व्यावसायिक वैद्यकीय यांच्या बद्दलचे संशोधन त्यांची संस्था करते. त्यातून सरकारला योग्य मार्ग काढून जनतेला आरोग्य सेवा देता येते असे कार्य डॉक्टर गद्रे सर करत आहेत. ते भेदाभेद पॅथींचा की प्रश्न जनतेच्या आरोग्याचा या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत. या कार्यक्रमातील त्यांचे हे भाषण आपण पुढे देत आहोत. धन्यवाद. घेऊया आणि मला असं वाटतं याची पुढली वाटचाल जी ती अजून चांगली होईल आणि याच्या पुढे असे होणारे परिसंवाद असेच रंगत जातील. त्यातनं जनतेच्या आरोग्यासाठी काहीतरी चांगलं पुढे येईल ही भूमिका आपण किंवा हे अपेक्षा आपण ठेवूया. आणि या परिसंवादाचे जे मुख्य वक्ते आहेत डॉक्टर अरुण गद्रे सर गळफेतकर यांचं मी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो. डॉक्टर अरुण गद्रे सर. उपस्थित व्यासपीठ आणि मित्रमंडळी, हा विषय खूप महत्वाचा आहे, गंभीर आहे आणि वादविवादांचा आहे, भांडणांचा आहे. आज मी येताना मला खूप बरं वाटलं, कारण कैफियत लिहिल्यानंतर डॉक्टरांच्या एवढ्या मोठ्या सभेमध्ये बोलण्याची माझी पहिली कैफियत हा मी थोडंसं माझ्याकडे ऍक्च्युअली 2 कामगिरी आहे. एक थोडंसं कैफियत आणि डॉक्टर अभय शुक्ला या विषयावर जास्त बोलणार होते. दुर्दैवाने त्याला दिल्लीला जायला लागलं म्हणून त्यांची ही भूमिका आहे. मी थोडी सरमिसळ करत मी या भूमिकेकडे जातो. या ज्या आपल्या हेल्थ फॉर ऑल युनिव्हर्सल हेल्थ केअर ह्या आत्ताचा जो आपला फलक आहे त्याच्या उल्लेखातून मी सुरुवात करतो. त्याचं कारण असं आहे की आजचं जे आज आपण जे इथे जमलो आहे ते मुळात डॉक्टर सायडांनी खूप चांगल्या पद्धतीने स्टॅटिस्टिक्स दिलं. बऱ्याच इतर लोकांनी स्टॅटिस्टिक्स दिलं. ओव्हरऑल गव्हर्नमेंट हॅज फेल्ड इन हेल्थ केअर ही वस्तुस्थिती. आणि ओव्हरऑल गव्हर्नमेंट तरी कोण आहे? लोकशाही आहे, आपलं गव्हर्नमेंट आहे. भारतीय जनतेने सुद्धा सजगपणे या प्रकाराचा हेल्थ केअरचा विचार गेले 60 वर्ष दुर्दैवाने केला नाही. राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आजही आरोग्य सेवा हा विषय नाही. ही वस्तुस्थिती. आपण दुसरं काय म्हणतोय? जनतेचा आरोग्य. माफ करा, मी थोडंसं अकॅडमिक डिस्कशन मधून जनतेकडे न्यायचा प्रयत्न करतो. त्याचं कारण 2 कारण. एक म्हणजे मी खूप अकॅडमिक माणूस नाही आणि दुसरं म्हणजे मी माझ्या अनुभवातूनच बोलतो. मला एक नेहमी जाणवत आहे, कैफियत लिहिल्यानंतर तर नक्की जाणवतं की कैफियतच्या बद्दल ज्या रिॲक्शन डॉक्टरांकडून आल्या, चांगल्याही आल्या वाईटही आल्या, त्यात मला असं जाणवत होतं की असे अनेक चांगले सद्भावी डॉक्टर आज आहेत ज्यांना कैफियत बद्दल आश्चर्य वाटतं. पहिलं अरे असं काय चाललंय, म्हणजे ते त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये अगदी जनरल प्रॅक्टिस पासून ते स्पेशालिस्ट आणि खूप चांगल्या पद्धतीने नैतिकतेने काम करणारी डॉक्टर लोक आहेत. आणि त्यांना असं वाटतं की अरे हे असं कसं, असं काय सांगतोय. मी पूर्ण 22 वर्ष खेड्यात काढली आणि त्यामुळे मी आयुष्याच्या प्रश्नाला 22 वर्षापूर्वी
हे गमतीने सांगण्याचा अर्थ म्हणजे आज सांगितलं तर काही त्याच्यात भावकं ठरणार नाही. मी कट दिला. मी आजूबाजूच्या 90% आयुष डॉक्टरांना असं आवाहन केलं की मी तुमची इच्छा असली तर तुम्हाला फार्मेकोलॉजी शिकवून गमत करतोय. पण म्हणजे माझा कट आणि अशा पद्धतीची फार्मेकोलॉजी त्यावेळेला मी 8-10 लोकांना शिकवली. त्याचं कारण असं आहे की मी म्हटलं हे सगळे लोक आज, आणि एक परत लक्षात घ्या, भेदाभेद झालेला आहे. त्याचे एक महत्वाचं कारण असं आहे की गेल्या 30 वर्षात ॲलोपॅथीने मारलेली झेप, म्हणजे तशी 100 वर्षाचा त्या एकाने उल्लेख केलेला आहे. शेवटी हे मार्केट आहे आणि हा प्रश्न मार्केटचा आहे. मार्केटमधून जोपर्यंत हेल्थ केअर आपण बाजूला काढणार नाही तोपर्यंत मार्केटवर आधारित भेदाभेद चालू राहणार. आज लासलगावला 30 वर्ष 90% आयुष लोक हे 100% ॲलोपॅथी ड्रग देतात. त्याचं कारण ते मार्केटमध्ये आहे. खूप वाईट वाटत होतं. काही माझे मित्र आहेत ते खूप छान आयुर्वेदाची ट्रीटमेंट करू शकतात. मी स्वतः घेतली. खूप चांगले होमिओपॅथीचे मित्र आहेत. माझे काही मित्रांनी होमिओपॅथी त्यांची केली. पण त्यांचं फार मोठं दुःख असं आहे की त्याच्यावर ते जगू शकत नाही. ही वस्तुस्थिती. ही वस्तुस्थिती आजच्या या सगळ्या आपल्या वादाचा परिघ. याला जोड काय मिळाली तर गेल्या 30 वर्षातल्या तंत्रज्ञानाची, मेडिकल टेक्नॉलॉजीची, प्रचंड वेगाने निघालेल्या फार्मास्युटिकल कंपन्यांची, व्हॅक्सिनेशन कंपन्यांची, येणाऱ्या सगळ्या कॉर्पोरेट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची. कोणीतरी मगाशी डॉक्टर सारडा म्हणाले की मेडिकल कॉलेज काढायला, MBBS काढायला खूप मोठी जागा लागते, खूप मोठे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. सगळ्यांनी बघितली असतील होमिओपॅथी कशी कॉलेजेस निघायची. अक्षरशः काहीही नाही अशा परिस्थितीची होमिओपॅथी आहे. राजकारण्यांनी काढलेली आहे. त्याच्यात डोनेशन लोक घेऊन आपण गेलेलो आणि आपण मार्केटमध्ये विकावलो. ही सगळी वस्तुस्थिती. प्रश्न वस्तुस्थितीतून मार्ग कसा काढायचा. आणि आमची साथी संस्थेचा मी जो काम करतोय, महाराष्ट्रातल्या अनेक 20-22 काही ऑर्गनायझेशन्स आहेत, काही अकॅडमिशियन्स आहेत, काही टाटा इन्स्टिट्यूटचे लोक आहेत. या सगळ्यांनी मिळून 3 वर्ष विचार केला आणि असं ठरवलं की भारतात युनिव्हर्सल हेल्थ केअर आल्याशिवाय कुठलेच प्रश्न आपण खऱ्या अर्थाने सोडवू शकणार नाही. ज्या काही करू त्या मलमपट्ट्या असतील त्या करण्याची गरज आहे. मी त्याच्याकडे येतोय. पण प्रश्न असा आहे, युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त डिस्कशन कुठल्या मुद्द्यावर करायला लागलं तर आयुषच्या चॅप्टर. आयुषला आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये स्थान देण्याची भूमिका घेतली. त्याचं कारण साधं आहे की आयुर्वेद, होमिओपॅथी या पद्धतींबद्दल कॉमेंट करणारा मी कोण ना. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की हे पेशंट ठरवतात. आपण होमिओपॅथी घ्यायची का आयुर्वेद घ्यायचा का ॲलोपॅथी घ्यायची हे पेशंट ठरवतात. आणि आपल्याला सगळ्यांना हे मान्य करायला पाहिजे की मेडिकल सायन्स ॲलोपॅथीचं एव्हिडन्स बेस्ड सायन्स आहे. आज एव्हिडन्स बेस्ड सायन्स आहे आणि त्यामुळे आपल्याला ते मान्य करावं लागतं. खूप चांगला उल्लेख डॉक्टरांनी केला की आयुर्वेदाचे खूप काही निकष वेगळे होते. पण माझं तसं म्हणणं नाहीये. मला असं अजूनही वाटतं की आयुर्वेद हे ऑब्झर्वेशनल सायन्स आहे. अमुक एक गोष्ट दिल्यानंतर अमुक एक रिझल्ट येतो एवढं तरी त्याच्यामध्ये नक्की आहे. त्यातल्या काही वेगळ्या पद्धतीची संशोधनं आज आपल्याला करावी लागणार. ती करत असतीलही. पण खऱ्या अर्थाने जर ही भेदाभेद टाळायची असेल तर हे संशोधनाचं, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनचं शिवधनुष्य आपल्याला पेलावंच लागेल. तो मुद्दा बाजूला ठेवू, ते करू. पण हे मान्य आहे की आजच्या या सगळ्या टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल, रेडिओलॉजी या सगळ्या भडीमारामध्ये या मार्केटमध्ये गिराईकाला ॲलोपॅथी ड्रग्ज हवी आहेत आणि भरपूर गिराईकांना होमिओपॅथी हवं आहे, भरपूर गिराईकांना आयुर्वेद. त्यांचं पर्सेंटेज जसं बदलेल तसं हे पॉवर इक्वेशन बदलेल.
तोपर्यंत आपण फक्त आपल्या चर्चा करत राहू आणि आपल्याच वाद घालू. पण आमचं म्हणणं असं आहे की ही वस्तुस्थिती आहे. पण युएससी जेव्हा येईल, आमच्या मनातली जेव्हा युनिव्हर्सॅलिटी आली, त्यावेळेला त्याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथी याच्यामध्ये भेदाभेद केला जाणार नाही. आम्ही प्रॅक्टिसच्या प्लुरॅलिझमची भूमिका म्हणतो. प्लुरॅलिझम कारण आज सर्व पॅथी समान पायावर आहे. आमच्या सर्व पॅथींचा प्रोव्हिजन ही युएससीने करायला हवी आणि पेशंट सर्वे कोणाकडे. आज ही आंबेडकरांचा उल्लेख झाला. आज खरोखर वाईट वाटतं की ॲलोपॅथीचे ही एक प्रकारची ब्राह्मणशाही झाली. ही जी उतरंड आहे ती नुसती उतरंड नाही आहे, त्याला जिनात नाही म्हणे. आणि आज आपण कदाचित जिना शोधायचं मागे. ही वस्तुस्थिती, याला भारतीय समाजाची एक मानसिकता सुद्धा कारणीभूत आहे. असे सगळे इश्यू आपल्या समोर जर आपण नकाशा ठेवला तर आपल्याला मात्र काही मार्ग काढता येतील. आणि म्हणून युएससीच्या कन्सेप्टमध्ये जर आमच्या महाराष्ट्रात आपण युएससी आणली तर प्रत्येक पीएचसीला प्रत्येक पॅथीचा डॉक्टर ठेवला जाईल. हे तुम्हाला आदर्शवादी वाटत असेल, सक्षम वाटत असेल, पण युएससी ही कन्सेप्टच अजून आकाशातला चंद्र. पण त्याच्याकडे जायचं आहे आणि ती सगळे मिळून जायलो तरच त्याच्यापर्यंत पोहोचलो. पण तिथे आमच्या कल्पनेप्रमाणे प्लुरॅलिझम असेल. आम्ही कोणालाही मागे ठेवणं किंवा पुढे करणं असं करणार नाही. इंटिग्रेटेड प्रॅक्टिस बाबतीत आमच्या सगळ्यांचं एकमत असं झालं. खूप वाद झाला त्याच्यावर, खूप विचार झाला, खूप संशोधन झालं. आजच्या लेवलला तरी आम्हाला हे मान्य होऊ शकत नाहीये की इंटिग्रेटेड कोर्स करता येईल. त्याचं कारण प्रत्येक जणांचा पाया वेगळा आहे आणि त्यामुळे घेरगुजरी इंटिग्रेशन हे गरजेचं नाही. उद्या कदाचित 15 वर्षांनी काही शास्त्र पुढे जाऊन कदाचित जर समान पाया सापडला तरच आपल्याला इंटिग्रेटेड कोर्स करता येईल. त्यामुळे इंटिग्रेटेड कोर्स बद्दल आमची भूमिका अशी आहे, तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण इंटिग्रेटेड कोर्स हे होणं शक्य नाही. आणि मी अनेक आयुर्वेदातल्या लोकांशी बोललोय, होमिओपॅथीच्या लोकांशी बोललोय. इतकं इन डेप्थ नॉलेज आहे. आणि माझं एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी होमिओपॅथीची पुस्तकं घेतली होती बघा ते काय असते. आणि एका माझ्या ओळखीच्या व्यक्तीला कुठल्या तरी, आता आठवत पण नाही, त्याच्यात मी होमिओपॅथीची औषधं प्रिस्क्राईब केली. पहिलीच केस माझी, पुस्तकं वाचून. उत्साह होता तरुण करायचा, तू बघू काय आहे. मी दिलं आणि ती व्यक्ती बरी झाली. आणि बरी झाल्यावर मी दटकलो. त्याचं कारण मी असं म्हटलं की अरे बापरे, हे एक वेगळंच शास्त्र आहे. आणि आज आपल्या नशिबाने बरी झाली, पण माझा या कुठल्याही पाथीच्या दाव्यावर विश्वास नाही की त्याचे साईड इफेक्ट नाही, त्याचे अपाय नाही. जर उपाय होत असतील तर अपाय पण होणार वेळीवाकडे दिलं तर. आणि म्हणून त्या क्षणापासून मी कोणालाही पुन्हा होमिओपॅथी दिली, आयुर्वेद दिलं. आणि सगळे हिमालय वगैरे वाल्याला मी बाहेर ढकलायचो की मला आयुर्वेद समजत नाही, मी कसा अर्थाने आयुर्वेदिक औषधे दिली नाही देऊ शकत. माझ्याच पेशंटला जेव्हा मला गरज वाटेल की ह्या बाईला डिस्मेनोरिया खूप जास्त आहे आणि ॲलोपॅथी काही करू शकत नाही, मी सरळ चिठ्ठी देऊन आयुर्वेदाकडे पाठवायचो, होमिओपॅथी. आज घटकेला अशा पद्धतीची ओपन रिलेशनशिप सर्व पार्टीमध्ये असणं हा महत्वाचा मुद्दा आहे, ना की इंटिग्रेटेड असा आमचा मुद्दा आहे. तर हे सगळं मुद्दे मी सांगितले, हे अकॅडमिक डिस्कशनचे मुद्दे मी सांगितले, कारण युनिव्हर्सल हेल्थ केअरच अकॅडमिक आहे. पण जाता जाता परत कैफियत आहेत, त्यामुळे कैफियत मधलं काही मला उदाहरण सांगू द्या. कारण मी हे वास्तव 20-25 वर्ष पाहिले आणि हे वास्तव व्हिजन आहे. कदाचित तिथल्या लोकांना आपल्या अनुभवातून ते वास्तव माहीत नसेल, पण मी 20-25 वर्ष चांगलं वास्तव पण बघितलंय, वाईट वास्तव पण. माझे असे काही चांगले होमिओपॅथी आणि आयुर्वेद डॉक्टर मित्र होते की ज्यांनी अत्यंत चांगली शिकून, म्हणजे बघा हे सगळे बाहेर पडतात आणि नंतर डॉक्टर सायडा, डॉक्टर गद्रे यांच्यासारख्या हॉस्पिटलमध्ये खूप जीव लावून काम करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने शिकतात आणि अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस पण करतात. असे पण उदाहरण मी बघितलेली आहे. आणि कुठलंही सायन्स हे काही रॉकेट सायन्स नाही, प्रश्न मर्यादित आहे. कैफियतमध्ये एक उदाहरण दिलंय, एका ऑप्थॉल्मॉलॉजिस्टनी सांगितलंय
एका मोठ्या शहरात ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे. तिच्याकडे एका 4 वर्षाच्या मुलीचं कॅटरॅक्ट सर्जरी केली. आणि हे का केलं? त्याचं कारण एका आयुष डॉक्टरनी वर्षभर मुलीचे डोळे लाल होते, स्टिरॉइड ड्रॉप टाका, अशा पद्धतीची ट्रीटमेंट. 4 वर्षाच्या मुलीला कॅटरॅक्ट दिला आणि तो ऑपरेट करा. आज लासलगावच्या एका BHMS व्यक्तीकडे मला माहिती आहे, मी धावत जायचो तिथे डिलिव्हरी व्हायच्या आणि मला तत्क्षण काळ यायचा की ब्रीच आहे, लवकर धावत या. मी लवकर धावत जायचो की ठीक आहे बाहेर तरी वाचेल बघूया, आणि अक्षरशः खिडकीमधला ग्लो काढून हातात मिळायचा. ह्या पद्धतीच्या मर्यादा सोडून जेव्हा मी बरेच डॉक्टर जेव्हा प्रॅक्टिस करताना पाहिलेले आहे, तेव्हा मला तेही तुमच्या नजरेत आणायचं आहे की असे सगळे डॉक्टर नाही आहेत, मी तेच सांगतो. पण ह्या पद्धतीचं जे मार्केटचं डिजनरेशन झालेलं आहे की मला कोणी काही विचारणार नाही. आणि मी त्याचबरोबर तुम्हाला हेही सांगतोय, असा MBBS डॉक्टर सुद्धा मी बघितलाय जो सायरप मध्ये स्टिरॉइडची गोळी हळूच टाकायची. मला मुद्दा असा आहे की पॅथीमध्ये भेदाभेदच उरलेली नाही होती मार्केटमध्ये. हे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यात मोठा आपल्या पुढचा आजार आहे की सगळे जे चांगले डॉक्टर चांगल्या पॅथीमधले सगळीकडे आहेत ते चांगल्याच पद्धतीने वागतात, मर्यादांमध्ये आयुष डॉक्टर आपली ट्रीटमेंट करतात आणि खूप चांगल्या पद्धतीची सेवा देतात. मी तुम्हाला सांगतो, मी 5 वर्ष मी HIV प्रोग्राममध्ये होतो बिल गेट्स फाउंडेशन, आणि आमचे 90% डॉक्टर आयुष होते आणि त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, ज्या 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 जिगरीने या लोकांनी काम केलं, हॅट्स ऑफ. म्हणजे मध्यमवर्गीय घरातली एक मुलगी जी आयुष डॉक्टर आहे, ती अक्षरशः मनमाडच्या आमच्या ब्रॉथेलमध्ये गोठ्यामध्ये, म्हणजे तिथे पोझिशन द्यायला जागा नाही अशा ठिकाणी सेक्स वर्करला खाली वाकून परत पेकिलून करत होती. ही चिकाटी मला या डॉक्टरांनी मला खूप मोठं बळ दिलं त्या प्रोग्रामला. आणि खूप आज जर काही HIV प्रोग्रामचं काही मिळत असेल तर त्याचं फार मोठं श्रेय आयुष डॉक्टरांना द्यायचं, कारण आम्हाला MBBS डॉक्टर मिळायचेच नाही. आणि मी धीर करून संबंध रेग्युलेशन बाजूला ठेवून मी आयुष डॉक्टरांना नेमलं आणि मी म्हटलं आम्ही शिकू. आणि म्हणून सगळ्यात शेवटी मी आता या मुद्द्यावर येतोय की आमचं तिसरं प्रिन्सिपल असं आहे की या शिड्या कसा जोडायच्या, तर जेवढं प्रशिक्षण तेवढी परवानगी. सिंपल. पण कृपया कोणी असं म्हणू नका की जे चाललंय ते तसंच चालू द्या. पुढील प्रशिक्षणाची पण परवानगी, काय पुढील प्रशिक्षणाची पण परवानगी पण नाकारली जाते. प्रशिक्षण तेवढी परवानगी, सोनोग्राफी प्रशिक्षण तेवढं परवानगी. आता त्याची व्याख्यामध्ये जे तुम्ही बसवायचे, ज्या योजना आणायचे, ज्या पद्धतीच्या यंत्रणा तयार करायच्या, ते समाजाने आणि शासनाने जरूर ठरवलं. पण कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय कुठलंही औषध देणं, मग ते ॲलोपॅथीच्या माणसांनी एन्टुटोन देणं सुद्धा चुकीचं आहे असं माझं मत होतं. आणि कधीही एकही औषधाचं औषध दिलं नाही, कारण माझं प्रशिक्षण नव्हतं. आणि एकमेव होमिओपॅथीची केस मी तुम्हाला सांगितली, त्याच्यानंतर मी घाबरून ते सगळं बंद केलं. पण हे सगळं उलट्या अर्थाने पण पाहायला गेलं पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, स्टॅटिस्टिक्स पुढे आहे, आज 80% शासन पूर्णपणे फेल झालेलं आहे. डॉक्टर साहेबांनी सगळं व्यवस्थित अतिशय छान सांगितलेलं आहे. पण शासनाची जबाबदारी जरी असली तरी खाजगी क्षेत्रांनी आपलं सेल्फ रेग्युलेशन कधी केलं, आणि हे केलं असतं तर अशा पद्धतीचे प्रश्न फार आधी आपण सोडवले असते असं माझं मत. त्याचं कारण मी असे डॉक्टर बघितलेले आहे की ज्यांनी सलाईन लावून मुलं मारलेली आहेत. त्याचं कारण हिमोग्लोबिनमुळे एडिमा होता आणि विकनेस आहे म्हणून सलाईन लावायचं. पण हे कसलंही अनियंत्रित, मी म्हटलं तसं स्टिरॉइडची गोळी घातलेल्या MBBS पण मी बघितलेली. आणि ज्या पद्धतीने कैफियतमध्ये आता आलेलं आहे त्या पद्धतीने ॲलोपॅथीच्या माथ्यावर फार मोठा ओझा आहे या सगळ्या गैरव्यवहारांचा. त्याचं कारण पूर्ण टेक्नॉलॉजी, पूर्ण मल्टिपल हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आज छोट्या छोट्या इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल्सना गिळंकृत करून पाहतात. तेव्हा या मार्केटचा पण आपल्याला विचार करावा लागेल, कुठेतरी आपण नियंत्रित करायला लागेल.
समाज आणि दुसरी ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल हेल्थ केअर जर खऱ्या अर्थाने घ्यायची असेल तर आपल्याला ब्राझील मॉडेल क्युबा मॉडेल इथे जायचं. कारण तिथे कम्युनिटी मेडिसिन, येणारे सगळी माणसं, जनरल प्रॅक्टिशनरसाठी छोटे कोर्स. प्रमिला टोपलेंचा खूप सुंदर कोर्स होता. 3 वर्षाचा डिप्लोमा होता ॲलोपॅथीचा. तो अर्थातच बंद केला गेला. का बंद केला तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रायव्हेट खाजगी डॉक्टर, खाजगी मेडिकल कॉलेजेसना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा बंद केला. आज गुलाम नबी आझाद पार्लमेंटमध्ये सांगतात तेव्हा विरोध केला जातो. सगळ्यांनी मिळून कुठेतरी जनतेचा विचार आपण कधी करणार आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला या सगळा विचार करावा लागेल. जनतेसाठी अशा पद्धतीचं एकत्र येऊन जनतेला काय उपयोगाचं आहे ते आपल्याला ठरवावं लागेल. आणि म्हणून मी पुन्हा परत येतोय, हा भेदाभेद टाळायचा असेल तर जेवढं प्रशिक्षण तेवढी परवानगी हा नियम आपल्याला ठेवावा. खास है